दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री डीजीपी राज्याच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावण्यात आली आहे। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि लडाखचे एलजी आणि जम्मू काश्मीरचे एलजी या बैठकीत भाग घेणार आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, राजधानी दिल्लीत आता सर्वत्र हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय, घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय आणि आताच नवा तपशील समोर येतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। एअर स्ट्राईक नंतर त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारत काय भूमिका घेत आहे हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। पुढचं पाऊल काय असेल भारताचं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री डीजीपी राज्याच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावण्यात आली आहे। सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावण्यात आली आहे। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, त्याचबरोबर गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि लडाखचे एलजी आणि जम्मू काश्मीरचे एलजी या बैठकीत भाग घेणार असल्याची माहिती समोर येते। जो पहलगाममध्ये हल्ला झाला, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि याचा बदला आता भारतानं घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई, जी पाकड्यांना नेहमी लक्षात राहील अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे। अक्षय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री डीजीपी आणि राज्याच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। यामागचं नेमकं कारण काय असू शकतं, भारताचं पुढचं पाऊल काय असेल याची चर्चा होण्याची अपेक्षा आहे का? राज्यांचे जे मुख्यमंत्री असेल, डीजीपी असेल आणि जे मुख्य सचिव आहे यांची बैठक होणार आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये जो आहे तो रेड अलर्ट देण्यात आलेला होता। तिथे संपूर्ण जी सुरक्षा आहे ती सुरक्षा वाढवण्यात आली होती। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर जे सीमावर्ती भाग आहे, या संपूर्ण जे राज्य आहे, सीमावर्ती जी राज्य आहे त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांची जी बैठक आहे ती बैठक आता पार पडणार आहे। आणि यावेळी ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर दिल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हालचाली आपल्याला बघायला मिळत आहे। आणि सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संपूर्ण राज्यातील जे मुख्यमंत्री आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणार किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काय वेगळे निर्देश देणार याकडे आता लक्ष लागून आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।